हेलो दोस्तों, आदाब, नमस्कार। मैं सैयद मसूद और आप देख रहे हैं ऑनलाइन न्यूज मंच। ऑनलाइन न्यूज मंच की टीम आज मुंबई के बांद्रा पूर्व स्थित बीकेसी पर पहुंची है। दोस्तों, आपको बता दें, यहां पर आज शिवसेना शिंदे गुट की तरफ से हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे की जयंती के उपलक्ष्य में एक भव्य सभा का आयोजन किया गया है। शिवोत्सव नामक एक भव्य सभा का आयोजन किया गया है और इसी आयोजन को कवर करने के लिए ऑनलाइन न्यूज मंच की टीम आज यहां पर पहुंची है। दोस्तों, आपको ये बता दें, ये सारे नजारे उसी जनसभा के हैं। ये दिखाइए थोड़ा पब्लिक, यहाँ पर काफी तादाद में लोगों का आने की शुरुआत हो चुकी है और अभी कुछ ही देर में यहाँ पर राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यहाँ पर पहुंचेंगे और इस कार्यक्रम की शुरुआत होगी। दोस्तों, आपको बता दें, जिस तरह से 2024 के विधानसभा चुनाव के नतीजे आए हैं, इसने पिछले लगभग 2-3 वर्षों से जो असल और नकल शिवसेना को लेकर के जो बहस चल रही थी, उस पे पूर्ण रूप से विराम लगा दिया है। जिस तरह से नतीजे आए हैं 2024 के विधानसभा चुनाव के, शिवसेना शिंदे गुट ने एक बड़ी जीत दर्ज करते हुए इन सारी बहसों पर पूर्ण विराम लगा दिया है। 2024 के विधानसभा चुनाव में शिंदे गुट ने लगभग 56 सीटों पर जीत दर्ज करी थी और उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना ने मात्र 20 सीटों पर जीत दर्ज करी थी। तो ये जनता का जो मैंडेट सामने आया है, जनता ने जो अपना नतीजा दिया है, उसने ये साबित कर दिया है कि असल शिवसेना आप सिर्फ और सिर्फ एकनाथ शिंदे जी की है और यही असल शिवसेना है। और आज जो फतेह इन्हें मिली थी, बड़ी जीत इन्हें विधानसभा चुनाव में मिली थी, आज उसी का उत्सव मनाने के लिए शिवोत्सव नामक कार्यक्रम का आयोजन किया गया है, जिसकी कवरेज अभी हम थोड़ी देर में अंदर जाकर के आपको दिखाने की कोशिश करेंगे। अब ये सारे मंत्रीगणों का काफिला आ चुका है, जैसे कि आपको दिखाइए, ये मंत्रीगणों का काफिला आ रहा है और अभी कुछ ही देर में यहाँ पर राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे भी पहुंचेंगे। ये सारे मंत्रीगण आज शिवसेना शिंदे गुट के सारे मंत्रीगण आपको इसी मंच पर नजर आएंगे। साथ ही साथ में इस कार्यक्रम में कॉन्सेप्ट रखा गया है बॉलीवुड के सुप्रसिद्ध सिंगर सोनू निगम यहाँ पर गा के अपने लोगों के दिल बहलाएंगे और साथ ही साथ में राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यहाँ पर अपने लोगों को संबोधित करेंगे। तो आइए चलते हैं अंदर, इस कार्यक्रम की लाइव तस्वीरें आप तक पहुंचाने की कोशिश करते हैं। आप लोग बने रहिएगा ऑनलाइन न्यूज मंच पर। मेरे सहयोगी राज ठक्कर और कैमरा पर्सन फरदीन खान के साथ मैं सैयद मसूद, ऑनलाइन न्यूज मंच। संजय राठोड साहेब, संतोष बांगर साहेब, रंजनाताई जाधव, प्रदीप जयस्वाल साहेब, संजय शिरसाट साहेब, राजेंद्र गावित साहेब, शांताराम मोरे साहेब, राजेश मोरे साहेब, श्री प्रकाश सुर्वे साहेब, अशोक पाटील साहेब, मंगेश कुडाळकर साहेब, दिलीप लांडे साहेब, तुकाराम काते साहेब, अमोल खताळ साहेब, महेश शिंदे साहेब, शंभूराज देसाई साहेब, योगेश कदम साहेब, उदय सामंत साहेब, किरण सामंत साहेब, निलेश राणे साहेब, दीपक केसरकर साहेब, राजेश क्षीरसागर साहेब, सुहास बाबर साहेब, डॉक्टर नीलमताई गोरे, प्रतापराव जाधव साहेब, धैर्यशील माने साहेब, श्रीरंग बारणे साहेब, संदीपानराव भुमरे साहेब, रवींद्र वायकर साहेब, माननीय श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब, श्री नरेश मस्के साहेब, श्री मिलिंद देवरा साहेब, या सगळ्यांनी मंचावर यावं अशी आपल्याला नम्र विनंती। कोणाचा नामोल्लेख राहिला असल्यास क्षमस्व, पण माननीय खासदार, शिवसेना नेते, माननीय आमदार आणि मंत्री महोदय या सगळ्यांनी मंचावर यावं। माननीय शिंदे साहेबांना विनंती आहे की प्रतिमा पूजन करून आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा। या सगळ्या माननीय आमदार, माननीय नेत्यांच्या, माननीय खासदारांच्या उपस्थितीत शिंदे साहेबांच्या हातून प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, बोला छत्रपती शिवाजी महाराज की। वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा, हिंदू हृदय सम्राट
सर्व शिवसेना नेत्यांनी सहभागी व्हावं अशी आपल्याला मनोमन विनंती. कृपया आपण मंचावर यावं. सगळ्या मान्यवरांना विनंती आहे, स्टेजच्या या भागातही भरपूर जागा आहे. आपण कृपया ऍडजस्ट करून संपूर्ण स्टेज व्यापायचा आहे. माननीय शिंदे साहेब आणि माननीय मंत्री महोदय, माननीय आमदार, खासदार आणि सगळ्या शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत आज शिवोत्सव इथे साजरा होतोय. आता ज्यांच्या बहारदार सादरीकरणानं कार्यक्रमाची दमदार सुरुवात झाली, असे शिवसेना गीताचा आवाज महाराष्ट्राचे रॉक स्टार, तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके गायक, संगीतकार, दिग्दर्शक आणि निर्माते श्री अवधूतजी गुप्ते यांचा सत्कार आणि सन्मान एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते व्हावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी अवधूतजींचा या ठिकाणी स्वागत करूया. माननीय शिंदे साहेबांना विनंती की आपण श्री अवधूतजी गुप्ते यांचा या ठिकाणी सत्कार आणि सन्मान करावा. जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांकडून झाल्या पाहिजेत. शिवसेनेचा कुठलाही कार्यक्रम असो, बहारदार गीतांनी कार्यक्रमाला शोभा येते ती अवधूतजी स्टेजवर आल्यानंतरच. त्यांचा पहाडी आवाज एकदा लागला की त्यातनं शिवसेना गीत असो, महाराष्ट्र गीत असो किंवा आपली लाडकी मराठी गाणी असोत, कार्यक्रमाचं रूपच पालटून जातं. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा माननीय श्री अवधूतजी गुप्तेंसाठी. माननीय शिंदे साहेब त्यांचा सत्कार आणि सन्मान करतात. माननीय अवधूतजी गुप्ते साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. शिवसेनेचे प्रमुख नेते, महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री, आपल्या सगळ्यांचे लाडके श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते शिवसेना गीताचा आवाज, महाराष्ट्राचा रॉकस्टार श्री अवधूतजी गुप्ते. शिवसेनेचे मुख्य नेते यांच्या हस्ते निवडून आलेल्या आमदार, खासदारांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होणार आहे माननीय शिंदे साहेबांच्या उपस्थितीत. मी शिंदे साहेबांना विनंती करतो, मी एक एक करून सगळ्यांची नावं घेतो, आपण त्यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी करावा. शिवसेना या पक्षासाठी आणि महाराष्ट्र राज्याच्या हितासाठी विधानसभेत बसून आपले प्रमुख नेते आणि अवघ्या महाराष्ट्राचे लाडके भाऊ सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याच्या विकासाची दिशा ठरवणारे आपले हे नवनिर्वाचित आमदार. महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात या लाडक्या बहिणींच्या हातून शिंदे साहेबांचा हा सन्मान सत्कार इथे होतोय. साहेबांच्या या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी एक ध्वनी चित्रफित आपण सगळेच पाहूया. एबीपी 19 जून 1966 महाराष्ट्रात एक वादळ जन्माला. नाव होतं शिवसेना. I am a Hindu, a mad Hindu. गर्व से कहो हम हिंदू हैं हा नारा देऊन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी संबंध महाराष्ट्र चेतवला होता. पण 2019 सालच्या एका अविचारी निर्णयानं शिवसेनेच्या मुळांवरच घाव घातला गेला. तो निर्णय म्हणजे महाविकास आघाडीची स्थापना. मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा, नहीं कभी नहीं. और मुझे जब ये मालूम होगा कि वो रही है तो आई क्लोज माय शॉप. अलग नहीं चाहिए. या बाळासाहेबांच्या विचारांना त्यांच्याच घरातून पायदळी तुडवलं गेलं. मग एक दिवस मनाचा बांध फुटलाच. महाराष्ट्राच्या राजकारणातला आजवरचा सगळ्यात मोठा भूकंप. बाळासाहेबांच्या विचारांसाठी हा उठाव झाला आणि बाळासाहेबांच्या इच्छेनुसार एक सामान्य शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. सीएम म्हणजे कॉमन मॅन असं म्हणून प्रत्येक संकटात मदतीचा हात देणारा मुख्यमंत्री राज्यानं पहिल्यांदा पाहिला होता. लाडकी बहीण सारख्या क्रांतिकारी ऐतिहासिक योजनेनं महाराष्ट्रातल्या तमाम महिलांचा लाडका भाऊ होण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. महायुतीचं सरकार पुनर्प्रस्थापित होण्यात आपल्या ह्या बहिणींचा वाटा अमूल्य आहे. मोफत सिलेंडर, मुलींना मोफत उच्च शिक्षण, एसटी प्रवास भाड्यात सवलत, पिंक रिक्षा आदी अनेक उपक्रमांनी आपण महिला सबलीकरण कागदावरून प्रत्यक्षात आणलं. शेतकऱ्यांना पीक विमा, मोफत वीज, सौर पंप यामुळे बळीराजाच्या जीवनात आधाराची सावली आली.
महाराष्ट्र औद्योगिक दृष्ट्या परकीय गुंतवणूक मिळवणारं देशातलं प्रथम क्रमांकाचं राज्य ठरले. महात्मा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष जोमानं कार्यरत झाले. शासन आपल्या दारी सारख्या कार्यक्रमातून जनतेच्या दारात योजना आणून ठेवण्याचा विक्रमी पराक्रम आपण केला. आपल्या नेतृत्वात लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकीत जनता जनार्दनानं भरघोस मतांचा कौल दिला. 81 जागा महाराष्ट्रात लढवल्या गेल्या, त्यापैकी 60 शिलेदारांनी गट राखला, जिथे त्यांना 97 जागा लढवून केवळ 20 जागी विजय मिळवता आला. शिवसेनेला जवळपास 80 लाख मतं मिळाली, जी उबाठा सेनेपेक्षा जवळपास 15 लाखांनी जास्त आहे. लोकसभेतही 15 पैकी 7 जागा जिंकून त्यांच्यापेक्षा जास्त स्ट्राईक रेट दाखवला. याचा सरळ अर्थ असा आहे की लोकांना घर कोंबडं नेतृत्व नकोच आहे. या उलट एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व सर्वसामान्य लोकांना आपलं वाटलं आणि वाटत राहणार. लोकांना हेलिकॉप्टर मधून फोटो खेचणारा नको आहे, त्यांच्या सोबत राहून त्यांच्या रस्त्यातील काटे वेचणारा हवा आहे. आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी त्यांच्या पवित्र आत्म्यास किती आनंद होत असेल. त्यांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिकवणीचा वाटतो तितकाच अभिमान आमचे प्रमुख नेते एकनाथजी शिंदे आहेत याचा वाटतो. एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.